आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 14 डिसेंबरला होण्याची शक्यता। केंद्रीय नेतृत्वाच्या संमतीसाठी मंत्र्यांची नावे दिल्लीत। भाजप हायकमांडच्या मंजुरीकडे लक्ष। संभाव्य मंत्रिमंडळात शिंदे गटाच्या 11 नेत्यांची नावे उदय सामंत, तानाजी सावंत, दादा भुसे, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, भरत गोगावलेंसह आणखी 5 जणांच्या नावाचा समावेश, सूत्रांची माहिती। संभाव्य मंत्रिमंडळात राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे, हसन मुश्रीफ, भुजबळ, मुंडे यांच्यासह अनिल पाटील, भरणे आणि धर्मराव बाबात्राम यांच्या नावाचा समावेश, सूत्रांची माहिती। जयंत पाटलांचा स्वभाव पाहता ते जास्त वेळ तिकडे टिकणार नाही। काही दिवसात कळेल राष्ट्रवादी अजितदादांची, संजय शिरसाट यांचा जयंत पाटलांना टोला। कल्याणमधील दुर्गाडी किल्ला मस्जिद नसून मंदिरच असल्याचा कल्याण न्यायालयाचा निकाल। 1971 पासून ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे सुरू होती सुनावणी। न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसैनिकांचा जल्लोष। शिखर बँक घोटाळा प्रकरणात ईडीकडून अजित पवारांना अद्याप क्लीन चिट नाही। अजित पवारांना आर्थिक गुन्हे शाखा, आयकर विभाग, एसीबीकडून दिलासा। संसदेत एक देश एक निवडणुकीशी संबंधित विधेयक सादर होण्याची शक्यता। रामनाथ कोविंद समितीचा अहवाल केंद्र सरकारने स्वीकारला। भाजपचं वादळ पश्चिम बंगालमध्येही जाणार। एनडीएचं वादळ संपूर्ण भारतात मोठा विजय प्राप्त करणार, बावनकुळेंची प्रतिक्रिया। राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याशिवाय पर्याय नाही, राऊतांची माहिती। राज्यसभेचं सभागृह एकतर्फी चालवलं जात असल्याचा आरोप।